दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच भाषणाच्या नंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील निशाणा साधलाय आणि अर्थातच त्यांना भाजपचे माध्यम प्रमुख असणाऱ्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। 2023 नंतर 23ला मंजूर झालेलं महिला विधेयक, आरक्षण विधेयक ह्यांनी अद्याप अंमलात आणलं नाही, याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे। एकतर ते खोटं बोलतात, त्यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे। देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे। महिला विधेयकाची भ्रूणहत्या कसली? खरं म्हणजे महिला विधेयकाची गोहत्या तुम्ही केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार झाला असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, जनतेनं तुम्हाला लुळं पांगळं करून टाकलंय, तुम्हाला आजारी करण्याचं काम जनतेनं केलंय। त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आजारी नाहीत, तर या देशाचे आधारस्तंभ आहेत, हे लक्षात ठेवा। त्यामुळंच ते 3 वेळेला जनतेमधून निवडून येऊन पंतप्रधान झाले। गेल्या 50 वर्षापासून देशाच्या राजकारणात देशाचा झेंडा उंच ठेवण्याचं काम त्यांच्या नेतृत्वात केलं जातंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।